वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. आज आपण आलो CNG पंपात. CNG पंपावर आल्याच्या नंतर खुशी एवढी होती की त्याची गिनती नाही. रिक्षावाले कुठे गेल्यात का काय, CNG पंप कुठल्या कुठल्या बंद होते ते चालू झालं ते आपल्याला माहिती नाही. CNG पंपाचे ट्रॅफिक पूर्ण कमी झाले. फक्त 5 ते 6 गाड्या पुढे आपल्या 6 गाड्या म्हणजे काय, आलं की 2 सेकंद थांबायचं आणि लगेच लावायचं आणि निघायचं. एवढंच राहिले. फक्त एवढं फास्ट जर सर्व्हिस झाली ना, रिक्षावाल्याचा वेळ CNG पंपामध्ये भरपूर वेळ वाचतो आणि धंदा करण्यासाठी जास्त वेळ मिळतो. तर चला बघू CNG किती रुपयाचा बसतो. कालचा धंदा किती झालेला तुम्ही बघितलाच आहे. कालच्या धंद्यावर आजचा CNG किती बसणार आहे बघू, आणि कसा आजचा दिवस जाणार आहे हे पण बघू. धंदा चांगला होईल का कसा होईल सगळं बघू. मध्ये जे CNG पंपात थोडंफार लेट व्हायला लागलं की रिक्षावाल्याच्या होतात, परत रिक्षावाल्याच्या आणि इथं CNG भरणंवाल्याच्या होतात भांडणं. परत झाले होते सुरू की पुढं गाड्या भरणं चालू होतं, टेम्पो, आणि बॅक साईडला भरणं चालू होतं. आता बघू आपलं किती वेळ लागणार आहे. झालंय बऱ्यापैकी. पण 1558. एकशे 16 झाले का? 160 रुपये. आपण पहिलं भाडं घेऊन आलेलो नांदेडसाठी. नांदेडसाठीचे मीटरने झाले 107 रुपये आणि ऑनलाईन दाखवले होते 116 रुपये. आता बघू पुढची बुकिंग किती वाजते. पहिल्या बुकिंगमध्ये लॉस आहे आपला, पण कंटिन्यू मीटर आहे. चला बघू पुढच्या कुठं फिरतोय आपण पुण्यामध्ये आज आणि किती धंदा करू शकतो आज. पहिलं बुकिंग बघू आपण. 106 किलोमीटर. मागच्या स्कॅनरवर चालतंय. पाठीमागचा स्कॅनर. मी आत्ता जस्ट बावधानच्या टॉयलेटचे आलो होतो. टॉयलेटचा ICICI बँक आहे. ICICI बँक आणि ॲक्सिस बँकच्या बरोबर अपोजिट साईडला टॉयलेट आहे. ते टॉयलेटच्या तिथं बाहेर लिहिलेलं आहे की तुम्ही जाहिरात करण्यासाठी तिथं नंबर दिलेला आहे, पण इथं घाण दिसल्याच्या नंतर तुम्ही कॉन्टॅक्ट करा कुणाचा नंबर दिला नाही. आणि स्वच्छ पुणे सुंदर पुणे लिहिलेलं आहे. तर किती स्वच्छ आहे टॉयलेट तुम्ही बघितलेलं आहे. आता ही व्हिडिओ महानगरपालिकेला टॅग करा आणि कमेंट्समध्ये सांगा की असे रोज आता आपण काही ज्या आपल्या गरजेच्या गोष्टी आहेत आणि साफसफाई नाही आहे त्या गोष्टी आपण एक रोज शॉर्ट आणणार आहे, शॉर्ट व्हिडिओ. त्याच्यामुळे बघू. मला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भावांनो प्लीज सपोर्ट करा. अशा गोष्टी आम माणसासाठी गरजेच्या आहेत त्या गोष्टीसाठी मी आता आवाज उचलायला चालू करणार आहे. मीटर नाही आहे म्हणजे हो हो. आत्ता आपण आलेलो बावधनमधनं पाषाणला कस्टमरला उबेरने गोल फिरून दाखवलं होतं. त्याच्यामुळे कस्टमरला जास्त बिल दाखवलं गेलं. त्यांना दाखवले 84 रुपये. त्यांचे बिल झालं फक्त 64 रुपये बिल झालं. चला बघू आता पुढचे बुकिंग. कस्टमरला
कमी बिल झाल्याच्यानंतर बी सॅटिस्फाय होतात आहेत आणि कस्टमरचे थोडंफार बिल वाढलं जरी कस्टमर मीटरने नेल्याबद्दल काही एवढे वादावाद काढत नाही. क्वचित एखादं 2 धरा जे आपल्यासारखे जे रिक्षावाले जे भंगार आहेत, चांगले म्हणत नाही मी, भंगार म्हणतोय, जे मीटरने करत नाहीत त्यांच्यासाठी, त्यांच्यामुळं आपलं नाव खराब होतंय. त्याच्यामुळं कुणाकुणाला मीटर कितीने आहे, काय आहे, काही माहिती नाही. किती रुपये पर किलोमीटरने हे बी माहिती नाही. त्यांना माहिती कसं काय असणार आहे? ते फक्त तुम्हाला तात्पुरत्यासाठी यूज करतात आहे. तात्पुरत्यासाठी यूज करणारा माणूस एवढी नॉलेज घेत बसत नाही. त्याच्यामुळे आपलं काम आहे की आपण त्यांना माहिती देणं. चला बघू आता पुढची बुकिंग कुठली पडते आणि किती रुपयाची पडते हे पण बघू. लेट्स गो. पाषाण माससाठी असं एक ठिकाण ठरलेलं आहे की ह्या पॉईंटवरनं मी हमखास कोथरूड, आनंदनगर, वारजे, सेंगर रोड, वडगाव, दायरी ह्या बुकिंग हमखास उचललेले आहेत. आणि आजचं परत एकदा मी अजून एक उचललेली आहे, केळी गार्डन वडगाव बुद्रुक उचललेली आहे. त्याला बघू पिकअप होतोय का नाही, का कॅन्सल होते हे नाही माहिती. एवढा ज्यावेळी जोश होतोय त्यावेळी कॅन्सल बी तेवढ्या प्रमाणातच होतात, पण बघू. आपला बावधान ते वडगावचा ड्रॉप झाला. पाषाणमधून आपण वडगाव बुद्रुक घेऊन आलो होतो. वडगावचा ड्रॉप झाला. वडगावला आपल्याला पैसे भेटले 222 रुपये भेटले आणि ऑनलाईन दाखवलेले 217 रुपये, म्हणजे 5-6 रुपये फक्त वाढले, जास्त वाढ नाही झाली. त्याला बघू आता पुढची बुकिंग कुठली वाजते. आता घरी जाऊन जेवण करून येऊ आणि बघू मग किती धंदा होते. आता सकाळच्या पिरियडमध्ये फक्त 500 रुपये धंदा झाला आहे, तर संध्याकाळच्या पिरियडमध्ये किती धंदा होणार आहे आपण बघू. मीटरने जायला लागतं माहिती ना. भुसारीचा ड्रॉप केल्याच्या नंतर आलो होतो इथं. म्हणजे झाले 98 रुपये 4-4.5 किलोमीटरला भुसारी कॉलनी. बावधनला ड्रॉप केला. बावधन म्हणजे भुसारी कॉलनीच्या खालच्या साईडला ड्रॉप केला आणि जसा ड्रॉप केला आपण तिथनंच एक माणूस आले, म्हातार बुजुर्ग होते. ते आले, ते म्हणले कोथरूडमध्ये जायचं आहे. कोथरूडमध्ये घेऊन आलो मीटरने त्यांचे झाले 98 रुपये. भुसारी कॉलनीला ट्रॅफिक लागल्यामुळे 4-4.5 किलोमीटरला 98 रुपये झाले. आता बघू पुढची राईड कुठली पडते. मीटरने जायला लागतं माहिती ना. नाही मीटर कंपल्सरी किती ऑनलाईन. होणार? मीटरला 10-5 रुपये कमी तर होतील, नाही तर जास्त तर होतील. जास्त फरक नाही पडणार नाही, म्हणजे जास्त दाखवते वेळी. नाही, जास्त जास्त नाही. फरक नको पडायला बरं का. जास्त नाही पडत, एवढी गॅरंटी. 100 काहीतरी 3 वाढायलाच म्हणून जायला काय राहायचं. इथं नेटवर्क नाही वाढावं लागले. आपण बावधनमधनं कर्वेनगरला आलो होतो. 10.200 मीटरला आपल्याला लागले 175, म्हणजे 175 रुपये लागले. आणि मीटरनी झाले होते, उबेरने दिले होते 185 रुपये. 10 रुपयाचा लॉस झाला, तरी आपलं मीटर जिंदाबाद. आत्ता आपण आलेलो बावधनवरनं आलेलो कर्वेनगर कमिन्स कॉलेजच्या जवळ. मीटरने आलो होतो. 10.200 मीटरची राईड होती. 10.200 मीटरला आपल्याला भेटले किती, 175 रुपये भेटले. आणि त्यांच्या काहीतरी टिप ॲड करून होती, त्याच्यामुळं पैसे कमी झाले.
आणि कस्टमरला फायदा झाला की 10 रुपये कमी झाले कस्टमरचे. आता बघू आपल्याला पुढची राईड कुठली पडते. आणि 10 10:30 वाजलेले आहेत. बघू आपण. सेकंड आहे ना 100 आहे. 140 रुपये बिल झालं. नाही नाही माझ्याकडे सगळे 100-100चे आहेत. और वन 63. गरम चले जा. 63 चार्जर नहीं पड़ी 84